गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आम्ही उभे आहोत। त्यामुळे ज्या प्रकारे संघर्ष असाच पुढे राहायला पाहिजे। जोपर्यंत जनतेचं राज्य आपण स्थापित करत नाही तोपर्यंत तुम्ही संघर्ष करत राहा। विधान परिषदेच्या जागांसाठी भाजप कोर कमिटीची बैठक सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक। या बैठकीत विधान परिषदेचे उमेदवार ठरवले जातील। भाजपच्या 5 उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातोय। केंद्रीय नेतृत्वाकडे नावे पाठवली जाणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातून कुणाला भाजपकडून संधी दिली जाणार याबाबत उत्सुकता कायम आहे। पुढील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपकडून सोलापूर जिल्ह्यातून किमान एक तरी आमदार यावेळी विधान परिषदेवर घेतला जाईल अशी शक्यता असून यात माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचं नाव आघाडीवर आहे, तर माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या नावाचीही चर्चा असली तरी स्वतः निंबाळकर हे विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक नसल्याचंही म्हटलं जात आहे। तर मागील विधानसभा निवडणुकीवेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजप अंतर्गत निर्माण झालेला तिढा सोडवताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना आश्वासन दिलं होतं। मात्र ज्या विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार आहे त्याच मतदारसंघात पुन्हा विधान परिषदेचा आमदार देण्यास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची संमती मिळणार का याचीही चर्चा होत आहे। तर दुसरीकडे पुढील 3 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होणार असून त्यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना संधी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। विधान परिषदेच्या जागांसाठी भाजप कोर कमिटीची बैठक आज पार पडत असताना राज्यातील इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली असून भाजपकडून इच्छुक असलेल्यांची यादी मोठी असल्यानं याचा फैसला दिल्ली दरबारीच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। तर दुसरीकडे भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची टर्म संपली असून भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांना पुन्हा संधी मिळणार नाही अशी चर्चा मागील काही महिन्यात होताना दिसून आली होती। मात्र बुधवारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा होत आहे। रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ संपण्यास केवळ 20 दिवस बाकी असले तरी सोशल मीडियावरील त्यांच्या डीपी वरून भाजपचे चिन्ह काही हटलं नसल्याचं दिसून येत आहे। माळशिरस तालुक्यात माजी आमदार राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष, टोकाचे आरोप प्रत्यारोप कायम चर्चेत राहिलेत। मात्र माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माढा विधानसभा मतदारसंघात रणजित शिंदे यांच्या प्रवेशानं भाजपची ताकद वाढली आहे, तर फलटण विधानसभा मतदारसंघात रामराजे निंबाळकर यांचा उमेदवार पराभूत झाल्यानं ते बॅकफूटवर गेले आहेत। करमाळा तालुक्याचे पक्षीय राजकारण लवचिक असून तेथे केव्हाही परिस्थिती बदलू शकते। अशा वेळी राम सातपुते यांना विधान परिषदेची संधी दिल्यास भाजपच्या निष्ठावंतास एकीकडे न्याय दिल्याचं समाधान मिळणार आहे, तर दुसरीकडे माळशिरस तालुक्यातील राजकीय संघर्ष काहीसा कमी होऊन मोहिते पाटील यांची साथही मिळू शकते। हे सारे समीकरणे लक्षात घेत भाजपकडून विधान परिषदेसाठी राम सातपुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे।